नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल सुपर क्रिस्पी कुरकुरे. आणि खरंच रिझल्ट बघून मला सुद्धा शॉक बसला. हे कुरकुरे इतके क्रंची झाले की बाहेरच्यापेक्षा टेस्टी आणि क्रिस्पी लागतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण सांगणार आहे कसं बनवलं आहे ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कुरकुऱ्यांसाठी लागणारं साहित्य: 1 वाटी पोहे, पाव वाटी बेसन पीठ, याच वाटीने मी पाव वाटी मोजून घेतलेलं आहे. 2-3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा चटणी, चवीपुरते मीठ, तेल आणि हा बाजारातून पेरी पेरी मसाला आणलेला आहे. आता आपण पोह्यांची पूड करून घेऊया. पोहे मी गाळून घेतलेले होते. आता मी मिक्सरवर बारीक पूड करून घेते. हे बघा, छान बारीक पूड झालेली आहे पोह्यांची. आता यात पाव वाटी बेसन पीठ, 2-3 चमचे तांदळाचं पीठ, हे पण मी एक वेळा मिक्सरमधून फिरवून घेते. हे बघा, हे मी तिघं पीठ मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण उकड काढून घेऊ. गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने पाणी घेते. पाणी थोडं कमी असलं तरी चालेल, जास्त पाणी व्हायला नको. त्यात मी आता 2 चमचे तेल घालून देते. चवीपुरता मीठ, चटणी थोडी जास्त वाटते म्हणून मी कमी करून घेते. आता या पाण्याला उकळी आली की मी ते पीठ त्याच्यात टाकून घेते. हे बघा, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता मी ते बारीक केलेलं पीठ त्यात टाकून देते. आणि मिक्स करून देते. हे बघा, कालवलं गेलं. आता मी झाकण ठेवून देते आणि 5 मिनिटं उकड येऊ देते. हे बघा, 5 मिनिटं झालेले आहे. छान उकड आलेली आहे. आता मी गॅस बंद करून देते आणि 10 मिनिटासाठी असंच पडू देते. हे बघा, 10 मिनिटं झालेले आहेत. आपली छान उकड तयार झालेली आहे. ती मी आता एका परातीत काढून घेते. परातीत मी सगळी उकड काढून घेतलेली आहे. आता कॉर्नफ्लॉवर टाकून घेते आणि एका मॅशरने मॅश करून घेते, कारण पीठ गरम आहे. हाताला गरम लागतंय, ते मॅश पण होऊन जाईल आणि गार पण होऊन जाईल. हे बघा, पीठ पण थोडं गार झालेलं आहे. हाताला सोसवेल इतकं गार झालेलं आहे. ते छान मळून घ्यायचं. ते आता या पिठातून मी छोटासा गोळा घेऊन घेते आणि कुरकुरे बनवून दाखवते. हे बाकीचं पीठ झाकून ठेवायचं. आपण हे कुरकुरे कुरड्या करायच्या ठस्याने पण करू शकतो, म्हणजे चकलीची चकती लावून लांब लांब अशा चकल्या करू शकतो. पण कुरकुऱ्यांचा फील येणार नाही त्यांना, म्हणून असे पोळपाटवर असे लांब लांब शेंगोळे करून घ्यायचे. आता त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. हे बघा, आपले सगळे कुरकुरे तयार झालेले आहेत. आता एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं होतं.
तेल तापलंय, तेल किती तापलेलं आहे ते बघूया आता आपण. तेल छान तापून गेलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम लो करून घेते आणि त्यात कुरकुरे तळायला टाकते. कुरकुरे टाकल्याबरोबर त्यांना डिस्टर्ब नाही करायचं, थोडं 5 मिनिटं असंच राहू द्यायचं. हे बघा त्यात आता बुडबुड येत आहे. ते बुडबुडे थोडे कमी झाले का मग उलट पुलट करून घेऊ आपण. हे बघा कुरकुरे एका साईडने तळले गेलेले आहेत. आता आपण उलट पुलट करून चांगले तळून घेऊ, म्हणजे आतपर्यंत तळले जातील. हे बघा आपले कुरकुरे आता तळले गेलेले आहेत. असेच सगळे कुरकुरे तळून घ्यायचे आणि नंतर काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. हे बघा सगळे कुरकुरे आपले तळले गेलेले आहेत. हे बघा किती छान तळले गेलेले आहेत. ते तुम्ही आवाज ऐकू शकतात, छान कुरकुरीत झालेले आहेत. हे तुम्ही असेच खाऊ शकतात किंवा यात चाट मसाला टाकून खाऊ शकतात. मी यात पेरी पेरी मसाला आणलेला आहे बाजारातून, तो टाकणार आहे. यात मी आता पेरी पेरी मसाला टाकून देते. पेरी पेरी मसाला टाकल्याने चव खूप छान लागते. हे बघा असे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे ते कुरकुरे, म्हणजे सगळ्या कुरकुऱ्यांना तो पेरी पेरी मसाला लागून जाईल. आणि आता हे बघा कसे झालेले मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान झालेले आहेत, कुरकुरीत पोकळ. वा, बघा किती मस्त क्रिस्पी आणि क्रंची कुरकुरे रेडी झाले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलांना आणि मोठ्यांना दोघांनाही खूप आवडेल. आणि कमेंटमध्ये सांगा रिझल्ट कसा आला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि लाईकच्या शेजारी हाईप बटन असेल ते देखील क्लिक करा. अशाच व्हायरल आणि टेस्टी होममेड रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.